तर ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक प्रकारच्या पद्धती आहेत. जसं मी सायन पद्धतीने म्हणजे निरायन ऐनांश जो असतो तो निरायन आणि सायन असे दोन प्रकारचा असतो. त्यामध्ये सायन हा मी बघतो. मोस्टली लोक असं म्हणतात की हे वेस्टर्न पद्धती आहे, पण तसं नाही आहे. पूर्वीच्या काळात आपले ऋषीमुनी किंवा बरेच लोक साऊथमध्ये देखील आज देखील त्याच पद्धतीनं सायन पद्धतीनंच ग्रहस्थिती बघतात. तर यामध्ये असं वैशिष्ट्य आहे की आपल्या कल्चरमध्ये किंवा इतरत्र सगळीकडंच अगदी ग्रीक असू दे, रोमन असू दे किंवा मेसोपोटेमिया आणि इजिप्शियन लोक देखील पौर्णिमेवरून बऱ्याच गोष्टींचे मुहूर्त किंवा चांगल्या दिवसाची सुरुवात अशी लोकांना सांगायचे की या दिवशी तुम्ही एखादं कार्य करा वगैरे. परंतु अमावस्याचा दिवस आणि त्याचं वैशिष्ट्य याच्यावरती डिमेट्रा जॉर्ज नावाची एक महिला लेखिका आहे. तिनं पुस्तक लिहिलं आहे छान, द मिस्ट्री ऑफ डार्क मून. आणि हे पुस्तक इतकं अप्रतिम आहे की या पुस्तकामध्ये अमावस्याचं वैशिष्ट्य हे त्या पूर्ण पुस्तकात त्या लेखिकेनं संशोधन करून जवळपास तिनं म्हटलं आहे की मी 50-60 वर्ष या अभ्यासात म्हणजे होते आणि मला ज्या सापडलेल्या गोष्टी आहेत, गूढ आहेत, ते मी या लोकांना देण्याचा प्रयत्न करते असं त्याने सांगितलं आहे. तर अमावस्या खरं तरी आपण वाईट या संकल्पनेत पाहतो, पण अमावस्या ही एकतर नवीन सुरुवात असते. जसं की दिवस असतो आणि मग रात्र होते, रात्रीनंतर दिवस असतो. त्याच पद्धतीनं अमावस्येच्या वेळी म्हणजे सगळ्यात अकल्पित आणि अशा मिस्टरियस म्हणजे गूढ अशा गोष्टी घडत असतात असं त्या महिलेने त्यात सिद्ध करून दाखवलं आहे. तर तर हे सगळं म्हणजे पौर्णिमेचं किंवा अमावस्येचं वैशिष्ट्य हे जरी सायन आणि निरायन या दोन्हीमध्ये वेगळं नसलं तर डिमेट्रा जॉर्ज या नावाची जी लेखिका आहे, महिला लेखिका, त्याने जे मांडलं आहे मतं ती खूप ती म्हणते की एखादा व्यक्ती अमावस्याला जन्मतो म्हणजे त्यावेळेला चंद्र आणि रवीची युती असते आणि त्यावेळेला त्याचा जन्म होतो. तर ह्याचं वैशिष्ट्य असं की त्या व्यक्तीसाठी एक गूढ गोष्टी जसं की त्याला अशा ज्या नॉर्मल लोकांना काही गोष्टी परसीव्ह होत नाहीत म्हणजे त्यांची जाणीव येत नाही, प्रचिती येत नाही, त्या देखील ह्या लोकांना प्रचिती येत असते. आणि विशेष करून जर अमावस्या आणि त्यात परत ग्रहणाचा जर जन्म असेल, अमावस्या आणि त्यात जर ग्रहणाचा जन्म असेल, तर ही लोक जसे की आपले देशाचे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी, परत डोनाल्ड ट्रम्प आणि बरेच लोक म्हणजे नेत्यानाहू हे जे इस्रायलचे पंतप्रधान आहेत, या सगळ्या लोकांच्या कुंडलीमध्ये ग्रहणाच्या कुंडल्या आहेत. आणि तर आता तुम्ही म्हणाल की ग्रहणाचा जन्म असेल तर खूप चांगला की वाईट म्हणजे काय आहे त्याचं? कारण नॉर्मली आपल्याकडे ग्रहणं ही कशी कन्सिव्ह केली जातात, परसिव्ह केली जातात की ही एका वाईट ह्या कनोटेशननीच आपण घेतो, पण तसं नाही आहे. ग्रहणं ही खऱ्या अर्थानं ही त्यांच्या ग्रहस्थितीवरती अवलंबून असतात. जसं की आता आम्ही नावं घेतलेली पंतप्रधान आपले राज्याचे देशाचे नरेंद्र मोदी असेल किंवा डोनाल्ड ट्रम्प आणि बरेच काही लोक जे आता राज्यकर्ते आहेत देशातले वेगवेगळ्या, ती लोक इतक्या मोठ्या पदावरती देशाच्या जातात का, तर ते ग्रहणात त्यांचा जन्म झालेला असतो. तर यावरून तुम्हाला एक कळेल की बाबा अशा लोकांच्यामध्ये एक नॉर्मल व्यक्तीपेक्षा पण एक वेगळी उमेद असते, एक उर्मी असते की लोक नॉर्मल लोकांसारखी वागू शकत नाही. यांच्याकडं बेधडकपणा असतो, एक उमेद असते आणि एक वेगळे चैतन्य असते. ही लोक कधी नॉर्मल लोकांसारखी आळशी किंवा नॉर्मल लोकांसारखं छोट्या छोट्या गोष्टीवरती इमोशनल पॅनिक वगैरे असे होत नसतात.